या वर्षीपासनं IIT आणि NITचं ॲडमिशन हे कंबाईन होणार आहे. हा सगळ्यात मोठा बदल आहे ॲडमिशन प्रोसेसचा. मागच्या वर्षी IITसाठी वेगळा फॉर्म भरत होते तुम्ही, वेगळं रजिस्ट्रेशन करत होते. NITसाठी वेगळा फॉर्म भरायचे, दोन्ही फॉर्म ऑनलाईनच भरायचे, पण ते वेगवेगळे भरले जायचे. या वर्षीपासनं मिनिस्ट्रीच्या ऑर्डरनुसार दोन्ही इन्स्टिट्यूट्स जे आहेत म्हणजे IITs, NITs, IIITs प्लस काही गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स पण इन्क्लूड आहेत. या सगळ्यांचं काउन्सेलिंग एकाच रजिस्ट्रेशनद्वारे होणार आहे. हा सगळ्यात मोठा बदल. महत्त्वाचं असं की अजूनही ऑफिशियल ब्राउचर वेबसाईटवर लॉन्च झालेलं नाही. तर जे काही गोष्ट मी इथे जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो आहे त्यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे. हे फायनल व्हर्जन नाही आहे. तुम्हाला ऑफिशियल व्हर्जन 2-3 दिवसामध्ये वेबसाईट लॉन्च झाल्यावर मिळेल. ही आम्ही रिलायबल सोर्सेसकडनं एक्स्ट्रॅक्ट केलेली माहिती आहे, हे लक्षात ठेवा. दिस इज डिस्क्लेमर. मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे, त्याचा यूज तुम्ही करायचा आणि त्याचे परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगायचे आहेत. हे एक ऑफिशियल रिक्वायरमेंट असते म्हणून आहे. नेक्स्ट सर. रजिस्ट्रेशन यावेळेसचं कसं होणार याबद्दल इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची अशी आहे की IIT आणि NIT किंवा IIITs किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स या सगळ्यांसाठीच एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे. आर्किटेक्चर प्लस इंजिनिअरिंगसाठी सुद्धा ते सिंगल रजिस्ट्रेशन कामात येणार. त्याच्यामुळे पूर्ण भारतातल्या IIT, NIT आणि IIITसाठी एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे महत्त्वाचं. आता रजिस्ट्रेशन बहुतांशी 25 जूनपासनं चालू होण्याची शक्यता आहे. म्हणजे वेबसाईट तुम्हाला 22, 23 किंवा 24 तारखेला लॉन्च होईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते लॉन्च झाल्याबरोबर रजिस्ट्रेशन सुरू होईल. रजिस्ट्रेशन करायचं त्यासाठी कोण एलिजिबल आहे यावर्षी एक फार महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला कसं NITचं कार्ड यायचं, त्याच्यात लिहिलं राहायचं इलिजिबल फॉर काउन्सेलिंग, नॉट इलिजिबल फॉर काउन्सेलिंग, इलिजिबल कॅटेगरी स्पेसिफिक, इलिजिबल स्टेट स्पेसिफिक. किंवा IIT ॲडव्हान्सची प्रोसिजर ज्यांना केलेली आहे त्यांना तिथूनच डायरेक्टली ऑनलाईनच कळायचं की तो इलिजिबल आहे की नाही. यावर्षी सगळ्यात महत्त्वाचा बदल झालेला आहे तो असा की इलिजिबिलिटीची रिक्वायरमेंट जी आहे, अ पर्सन स्कोरिंग पॉझिटिव्ह स्कोअर म्हणजे ज्याला पॉझिटिव्ह स्कोअर आहे +1 पाहिजे, 0 चालणार नाही. तो 1 स्कोअर करणारा मुलगा JEE मेन्समध्ये तो काउन्सेलिंगला एलिजिबल आहे. मागच्या वर्षीपर्यंत काही कटऑफ राहायचं 25 मार्क्स, 35 मार्क्स, 18 मार्क्स, ते यावर्षी नाही. हा सगळ्यात मोठा बदल. ज्यांनी JEEची परीक्षा दिलेली आहे मेन्स आणि ज्याचा स्कोअर 1 किंवा त्यापेक्षा जास्त आहे तो मुलगा रजिस्ट्रेशन करायला पात्र ठरणार आहे. A person scoring more than or equal to 1 mark in JEE main is eligible for registration. हा स्कोअर आहे. दिस इज अ स्कोअर ऑफ पेपर 1. त्याचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. जर आपण इंजिनिअरिंगच्या बाबतीत म्हणजे BTech किंवा BEच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर त्यासाठी पेपर 1चा स्कोअर पाहायचा असते. तर हा 1 मार्क जो आहे हा पेपर 1चा पाहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी रिक्वायरमेंट जी आहे ती अशी आहे की IITsला आणि IIT, ISM म्हणजे IIT रँकच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे. NIT आणि IIITs किंवा त्याच्या GFTS ज्या गव्हर्नमेंट फंड आहेत त्याची 12वीच्या मार्क्सची रिक्वायरमेंट वेगळी आहे. मागच्या वर्षीपर्यंत तुमच्या एक लक्षात आलं असेल काही मुलं ॲडव्हान्समध्ये क्वालिफाय झाले पण ते ॲडमिशन घेऊ शकले नाही कारण त्यांना 12वीमध्ये काही पर्टिक्युलर क्रायटेरिया सॅटिस्फाय करू शकले नव्हते. तो क्रायटेरिया असा होता की त्यांनी त्या बोर्डाच्या 20% स्टुडंट्सच्या रँकमध्ये येणं गरजेचं होतं. 20%. द स्टुडंट हू
wants to take admission in IITs must be in the first 20% of his category in his state board or central board. That was the requirement last year. This year, there is a drastic change. He has to either satisfy that requirement of 20%. One more thing, this 20% is to be calculated among the successful candidate, not the appeared candidate. तर हा एक आहे, तो मागच्या वर्षीचा क्लॉज होता, त्याला यावर्षी और देण्यात आला आहे. Either he has to satisfy that 20% requirement or त्याला 75% ॲग्रिगेट मार्क्स पाहिजे आहेत. हे 75% कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचा एक फॉर्म्युला. 12वी मध्ये त्याला 75% फॉर जनरल कॅटेगरी अँड ओबीसी. जनरल प्लस ओबीसीची रिक्वायरमेंट आहे 75%. पण याचं कॅल्क्युलेशनची प्रोसिजर थोडीशी वेगळी आहे. आपण सगळे महाराष्ट्रात तर असला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि ह्या मार्क्स प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ 100 कॅल्क्युलेट करायचे आहेत. आउट ऑफ 100. त्याच्यानंतर एक लँग्वेज घ्यायची आहे. जिथे 2 लँग्वेज असेल, काही लोकांनी मराठी इंग्लिश घेतली असेल, त्यातला हायेस्ट लँग्वेजचा स्कोअर ॲड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर उरलेल्या सब्जेक्ट्सपैकी ज्या सब्जेक्टमध्ये हायेस्ट मार्क आहेत ते घ्यायचे आहेत. ते लँग्वेज असू शकेल किंवा एखादा व्होकेशनल सब्जेक्टही असू शकेल. नॉर्मली व्होकेशनल सब्जेक्ट आपल्याकडे 200 पैकीचे आहेत, त्याला तुम्हाला 100 पैकी कन्वर्ट करून मग करायचे. आणि हे हे सगळे मार्क जे आहेत ते 500 पैकी कॅल्क्युलेट होतील आणि त्या 500 मध्ये 75% ॲग्रिगेट करायला पाहिजे. नो फ्रॅक्शन कन्व्हर्शन. 74.99 इज नॉट ए 75%. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे याला कोर्टाने डायरेक्टिव्ह दिलेला आहे. 75 म्हणजे 75. 74.99 म्हणजे 75 होत नाही. मात्र रिझर्वेशन कॅटेगरी SC ST ला त्यांनी 30 रिक्वायरमेंट 70% पर्यंत आणलेली आहे. त्याच्यासोबत PWD म्हणजे ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप, विच इज अ बॅन्ड वर्ड बाय द कोर्ट. आपण त्याला फिजिकली हँडिकॅप म्हणू शकत नाही आता, पण समजायसाठी म्हणून हा शब्द वापरतोय. PWD कॅन्डिडेट हा जनरल कॅटेगरीचा जरी असला तरी त्याला रिक्वायरमेंट 70% ची आहे. ठीक आहे. आणि हे PCM प्लस लँग्वेज प्लस हायेस्ट स्कोअर. काही मुलांच्या बोर्डामध्ये 11वी प्लस 12वी. देर आर सम बोर्ड्स विच कॅल्क्युलेट द मार्क्स बेस्ड ऑन 11 प्लस 12th परफॉर्मन्स. Here you have to consider the marks obtained in 12 standards only. No 11 score to be added and averaged. याच्यामध्ये 11वी 12वीचे कंबाईंड मार्क घेणारे जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये फक्त 12वीच्या सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे आहेत. 11वीचे मार्क ॲड नाही करायचे. ही एक गोष्ट आहे. हीच रिक्वायरमेंट NIT आणि IITsला, NIT आणि IIITsला किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट म्हणजे VNIT झालं किंवा भोपाळचं MSCT झालं किंवा जयपूरचं MANIT झालं, म्हणजे NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये खूप ड्रॅस्टिक रिडक्शन केलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला जनरल कॅटेगरीला फक्त 45% मार्क पाहिजे, 45. फॉर ॲडमिशन टू NITs or IIITs your requirement is drastically reduced and it is of 45% in aggregate. For reserved category, including general category PWD, it is 40%. SC ST ला आणि PWD ला 40% ची रिक्वायरमेंट आहे. त्याच पद्धतीने मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहे. हे जे सांगितलं मी आधी 1 मिनिटापूर्वी हे बीटेक म्हणजे इंजिनिअरिंग कोर्सेससाठी. मात्र आर्किटेक्चर कोर्सेससाठी पर्सेंटेज कॅल्क्युलेशनची प्रोसिजर वेगळी आहे. एक तर तुम्ही फॉर ॲडमिशन टू BR द प्रोसिजर इज डिफरंट. टू गेट ॲडमिटेड अंडर BR कोर्सेस इन IITs or NITs the calculation procedure of a percentage is different. You have to take math and any other 4 highest scoring subjects in 12th standard. Maths plus any other 4 subjects scoring the highest marks. So ही requirement आहे. दुसरे
आर्किटेक्चरला ज्यांनी क्वालिफाय केलेलं आहे पेपर 2 ला, त्याला मॅथ्सचे मार्क प्लस उरलेल्या सब्जेक्टपैकी कोणतेही 4 सब्जेक्ट ज्याच्यात जास्तीत जास्त मार्क आहेत ते ॲड करून पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. मात्र रिक्वायरमेंट जी आहे मिनिमम मार्क तुम्हाला 50% असलेच पाहिजे, तुमची कॅटेगरी कोणतीही असो. ठीक आहे. एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की जे लोक IIT ला आर्किटेक्चर करू इच्छितात त्यांना प्लस ॲडिशनल ॲप्टिट्यूड्स द्यावी लागतं, NIT ला द्यावी लागणार नाही. ठीक आहे. म्हणजे या स्कोअरला ॲडमिशन मिळाली आहे त्याच्यानंतर त्यांना अलॉटमेंट फायनल ॲडमिशनसाठी ॲप्टिट्यूड क्लिअर करावी लागते, त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्यानंतर हे एवढं मिनिमम एलिजिबिलिटी जर तुम्ही सॅटिस्फाय केले असाल तर तुमचं रजिस्ट्रेशनला एलिजिबल आहे. सेकंडली तुम्हाला माहीतच असेल 2013च्या आधी ज्यांनी 12वी केलेली आहे तो एलिजिबल नाही आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. ह्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत. जे वेबसाईट आहे www.josaa.nic.in. ॲक्च्युली ही जे ॲडमिशन आहे हे जॉईंट सीट ॲलोकेशन अथॉरिटी ही जी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेसनी इस्टॅब्लिश केलेली अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीच्या अंडर ह्या सगळ्या ॲडमिशन्स होणार आहेत. दॅट इज JOSAA. तर ते त्यांची वेबसाईट आहे www.josaa.nic.in. त्याच्यानंतर तुम्हाला सेक्युअर्ड साईट्स पण मिळणार आहेत, त्याच्या लिंक नंतर मिळेल सेक्युअर्ड साईट. तर ती आहे HTTPS. S मीन्स सेक्युअर्ड साईट्स. ते तुम्हाला काही क्रेडेन्शियल चेक केल्याशिवाय तिथे एंट्री करू देत नाही. तर त्या साईट्स आहेत JOSAA.nic.in. ह्या ॲडमिशन अथॉरिटीच्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत. पण प्रत्येक IITs किंवा प्रत्येक NITs आपल्या स्वतःच्या वेबसाईटवर ॲडिशनल लिंक देऊन ठेवत असते. कारण बरेच मुलं आता VNITचं नागपुरातले मुलं असतील तर ते डायरेक्टली त्यांना ही वेबसाईट माहिती नसतं, तर ती नॉर्मली VNIT फर्स्ट इयर ॲडमिशनची एक लिंक दिलेली असते आणि त्या लिंकमधून ते ऑटोमॅटिकली तिकडे लिंक्ड होत असतात. तर तुम्ही ह्या सुद्धा वेबसाईट चेक करायला पाहिजे. एक पहिली वेबसाईट आहे JEE.main.nic.in, ज्याच्यावर तुम्ही नेहमीच तुमचा फॉर्म, रजिस्ट्रेशन, मार्क्स, रिझल्ट सगळं बघितलेलं आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा ते लिंक द्यायची शक्यता आहे आणि VNITच्या वेबसाईटवर नक्की लिंक मिळणार आहे. तर ह्या लिंक सुद्धा तुम्ही चेक करत राहा की ती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे किंवा नाही. आता रजिस्ट्रेशन करायसाठी काय लागणार आहे, कारण रजिस्ट्रेशन ज्याने ॲडव्हान्स क्लिअर केलेली आहे, ॲडव्हान्स क्लिअर केलेली आहे, रिझल्टमध्ये फक्त भारतामधनं 16,000 मुलांना क्वालिफाय केलेलं आहे त्यांनी. कदाचित तुम्हाला एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय, फक्त 16,000 मुलांना क्वालिफाय केलेलं आहे पूर्ण भारतामध्ये आणि त्यांना ते कळवलेलंच आहे ॲडव्हान्समध्ये. तर ॲडव्हान्सचं आणि मेन्सचं याचं ॲडमिशन अथॉरिटी आता एकच झालेली आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे होणार आहे ते त्यांनी कॉमन जे मेन परीक्षेचं रोल नंबर आहे त्या बेसिसवर रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यासाठी ॲडव्हान्सचा रोल नंबर यूज करायचा नाही आहे. JEE मेनचा जो तुमचा रोल नंबर होता तो एंटर करायचा आणि मेनसाठी जो पासवर्ड तुम्ही वापरला होता तोच पासवर्ड आता वापरायचा आहे. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी असल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. आणि पासवर्ड विसरला असेल तर ते मेन्सवर प्रोसिजर दिलेली आहे, मेनच्या वेबसाईटवर ती फॉलो करून रिट्राईव्ह करायची. आणि आतापर्यंत बरेच काही चेंजेस करू शकत होतो आपण. IITला जे ॲडमिशन्स घ्यायची आहेत त्यांनी तुम्हाला 2 चान्स दिलेला आहे. एक तर ॲडव्हान्सच्या वेळेस पुन्हा रजिस्ट्रेशनमध्ये चेंजेस करायची प्रोव्हिजन दिलेली होती. त्याच्यामुळे आता त्यांनी फक्त 2च चेंजेस अलाउ केलेले आहेत. तेही कोणाला, ज्यांना जे ॲडव्हान्समध्ये क्वालिफाय नाही झाले पण मेन्समध्ये क्वालिफाय झाले, स्कोअर्ड 1, फक्त त्यांनाच हा चेंज अलाउड आहे. मेन्स आणि ॲडव्हान्स जे दोन्ही झालेले आहेत त्या कॅन्डिडेटला आता कुठलाही चेंज करता येणार नाही आहे. ज्याने ॲडव्हान्समध्ये जे रजिस्ट्रेशनमध्ये जे डाटा दिला तोच त्याला डाटा ॲक्सेप्ट करावा लागेल. मात्र जे फक्त मेन क्वालिफाय झालेले आहेत त्यांना ह्या 2 गोष्टी अलाउ केलेल्या आहेत. एक द स्टेट ऑफ एलिजिबिलिटी. म्हणजे कसं होतं, आपले काही मुलं
महाराष्ट्रातली म्हणा, आपण काय करतो, कोट्याला पाठवतो किंवा अजून कुठे दुसरे ठिकाणी दिल्लीला पाठवतो. तर तो परीक्षा तिथून देत असतो, कोट्यावरून म्हणजे राजस्थानवरून किंवा दिल्लीवरून देत असतो. पण फॉर्म भरताना चुकून तो महाराष्ट्राचा कोड लिहितो. अशी चूक होण्याची शक्यता आहे. ॲक्च्युली स्टेट ऑफ एलिजिबिलिटी म्हणजे ज्या राज्यातनं त्यांनी परीक्षा दिली असेल, 12वीची परीक्षा दिलेली असेल, तेच राज्य. तो कुठल्या राज्याचा आहे याचा काही एक संबंध नाही, डोमेसेलची गरज नाही. 12वीची बोर्डाची परीक्षा ज्या राज्यातनं दिली तेच राज्य त्याच्यासाठी एलिजिबिलिटीचं राज्य मानलं जातं. स्टेट ऑफ एलिजिबिलिटी मीन्स अ स्टेट from which this candidate has appeared and passed the 12th examination, maybe of any board, maybe ICSE, maybe CBSE, or maybe state board, or maybe some Cambridge certificates are also there. Okay, so it is there. There is a provision of change in gender also. चुकून काही लोकांचं मेल फिमेल झालं असेल, there is a third gender provision that is compulsorily now. If somebody want to, you have to fill a form at the counseling center. तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल काउन्सिलिंग सेंटरला आणि तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल की तुमचं जेंडर कोणतं आहे, मेल, फिमेल और ट्रान्सजेंडर जे काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉर्मवर डिक्लेअर करायच्या, सेपरेट फॉर्म दिला जाईल. त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर रजिस्ट्रेशनच्या वेळी मेन्सचे मुलं जे NITला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनाच हे अलाउड आहे. कारण काय की हे जर चूक झालं, ह्या दोन गोष्टी चूक झाला तर त्यांच्या अलॉटमेंट कॅन्सल होण्याची शक्यता आहे. स्टेट ऑफ एलिजिबिलिटी म्हणजे 12th पासिंग स्टेट. जे काही मुलं आहेत ज्यांनी ओपन स्कूलमध्ये, आय सॅल्यूट दिस पीपल, ते घरी राहू म्हणजे दिवसा काम करून ओपन स्कूलमधनं घरी राहून अभ्यास करून परीक्षा देऊन सुद्धा एलिजिबल होतात. आम्ही ओपन स्कूलच्या मुलांना ॲडमिशन्स केलेले आहेत विदाउट ट्युशन्स. दे ओपन स्कूलचा मुलगाचं साठी स्टेट कुठलं एलिजिबल समजलं जाते की ज्याचं ते परीक्षेचं सेंटर ज्या स्टेटमध्ये होतं ते सेंटर समजलं जाईल. परीक्षेचं सेंटर जे होतं ते ज्या स्टेटचं असेल त्याला लागेल. काही मुलं बाहेर शिकतात, CBSE बोर्डाची काही मुलं असतात. CBSE बोर्डाची परीक्षा कोणी कुवेतवरनं देतं, कोणी नेपाळवरनं देतं, कोणी भूतानवरनं पण देतं. आपल्या सगळ्या बोर्डच्या परीक्षा तिथे होतात. त्या मुलासाठी त्याच्या पासपोर्टवरचा परमनंट ॲड्रेस ज्या स्टेटचा असेल ते त्याचं स्टेट एलिजिबिलिटी राहील. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण हे चुकलं तर तुमचं पहिलं अलॉटमेंट कॅन्सल होण्याची शक्यता आहे प्रोसिजरनुसार. त्याच्यानंतर मी आत्ता सांगितलं की ह्या जेंडर जे आहे ते व्यवस्थित चेक करा. आणि हे तुम्ही एकदा या रजिस्ट्रेशनला केलं एंटर की त्याच्यानंतर तुम्हाला कधीच बदल करता येणार नाही फुल ॲडमिशन प्रोसेस या वर्षीचं होईपर्यंत. त्याच्यामुळे सबमिशनच्या आधी 2दा-3दा चेक करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस फिलिंगमध्ये येणार आहे आपण. चॉईस फिलिंग यावर्षी ॲडमिशन अथॉरिटी ही जॉईंट सीट ॲलोकेशन अथॉरिटी, IIT प्लस NITची कंबाईन अथॉरिटी आहे, एकच अथॉरिटी आहे. त्याच्यामुळे चॉईस सुद्धा कंबाईन करायचे आहेत. IIT, NIT, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स या सगळ्याचा चॉईस तुम्हाला भरायचा आहे प्रिफरन्शियल ऑर्डरनी. आणि तो एकदाच भरता येणार आहे यावर्षी. मागच्या वर्षी सारखं 2 राऊंड झाल्यावर चेंज किंवा 3 राऊंड झाल्यावर चेंज करता येत होतं. यावर्षी करता येणार नाहीये. म्हणजे सध्याच्या नियमाप्रमाणे की एकदा तुम्ही चॉईस भरले की सगळी ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तीच लिस्ट व्हॅलिड धरली जाईल. कुठलाही बदल करता येणार नाही. मागच्या वर्षी 3rd नंतर आपल्याला काही प्रोव्हिजन्स होत्या करायच्या, ते यावर्षी नाही. तर चॉईस तुम्हाला एकदाच भरता येणार आहे. हा प्रिफरन्शियल ऑर्डरनी भरायचा आहे. ऑर्डर चुकला की तुम्ही फसू शकता. This year you are allowed to fill choice only once for complete admission process. The choice is to be filled on combined basis IIT, NIT plus GFT as government funded institute as per preferential order. यावर्षी IIT साठी
3 मेन राऊंड्स होणार आहेत. टोटल 4 राऊंड्स होणार आहेत, पण 3 मेन राऊंड्स घेणार आहेत. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. आणि जो चौथा राऊंड होणार आहे तो प्रिपेटरी सीट्स साठी होणार आहे. प्रिपेटरी सीट्स म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून मी सांगतो. काय होतं की मेन ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्यांना ॲडमिशन मिळू शकत नाही, परंतु ते चांगले विद्यार्थी असतात तर त्यांना 1 वर्षाचं ॲडिशनल कोचिंग म्हणूया बाय IITs दिलं जातं आणि मग त्याला त्याच्या ब्रँचमध्ये अलॉटमेंट मिळतं. त्याला पुन्हा त्याची इच्छा असली तर तो पुन्हा ॲडव्हान्स देऊ शकतो, पण नसली तरी त्या कोर्स मागच्या वर्षीच्या स्कोअरवर जी ब्रँच त्याला मिळणार होती त्या ब्रँचमध्ये त्याला डायरेक्ट ॲडमिशन दिली जातं. पण त्याला त्याचं 1 वर्ष याच्यामध्ये प्रिपरेशनमध्ये घालवावं लागतं. तर तो चौथा राऊंड जो आहे IIT साठी दॅट इज फॉर प्रिपेटरी सीट्स. आणि प्रिपेटरी सीट्सची लिस्ट काही कॅटेगरीमध्ये नसेलही. त्याचं कारण असं आहे की जेवढ्या सीट्स आहेत त्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या त्याच्या 1.4 म्हणजे 1.4 टाइम्स म्हणजे 100 सीट होत्या, पण 140 मुलं जर त्या कॅटेगरीचे क्वालिफाय झाले असेल तर त्यासाठी प्रिपेटरी सीट्स नाही राहणार. काही कॅटेगरीला राहील, ST ला असेल, कदाचित मोस्टली SC लाही असू शकतं, OBC आणि जनरलचा फार कमी चान्स आहे. तर ही जी सीट्स आहेत ह्या मात्र NITs आणि IIITs साठी 4 मेन राऊंड्स राहणार आहेत. 4 राऊंड मेन राऊंड म्हणून राहणार आहेत. आता हे चॉईस भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, तिथे काही रिस्ट्रिक्शन्स टाकलेले असतात पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचे. जसं एखादी मुलगी असेल तर काही ब्रँचमध्ये किंवा काही कॉलेजेसमध्ये तिला अलाउड नाही आहे. आपल्या भारतामध्ये अजूनही काही इन्स्टिट्यूट्स आहेत की त्या मुलींसाठी वेगळ्या आहेत, मुलांसाठी वेगळ्या आहेत, अजूनही इन्स्टिट्यूट्स आहेत. तर समजा मुलीने मुलाच्या इन्स्टिट्यूटचा चॉईस भरला आणि ती फसली तर तिचं ते अलॉटमेंट कॅन्सल होईल, किंवा मुलाने मुलीच्या चॉईसचा भरला मुलीच्या इन्स्टिट्यूटचा तर तो कॅन्सल होऊ शकतो. म्हणून ते रिस्ट्रिक्शन्स फॉलो करून अगदी बघायचे. सिमिलरली काही कॉलेज मायनिंगमध्ये मुलींना ॲडमिशन देत नाही आणि चुकून मायनिंग टाकलं तर तिला ते अलॉट झालं तर तिचं ते अलॉटमेंट कॅन्सल होईल आणि तिचा तो एक चान्स वाया जाईल. तसंच PWDच्या बाबतीत बेसिकली समजा एखाद्या PWD कॅन्डिडेट वेदर मेल ऑर फिमेल त्याने मायनिंग टाकलं नागपूरचं, ते अलाउड नाही आणि त्याला अलॉट झालं, त्याचा तो चान्स गेला, म्हणजे एक राऊंड त्यांनी वेस्ट घालवला असा त्याचा सरळ अर्थ होईल. आणि IITs, NITs, GFT साठीच एकच लिस्ट राहील. त्याच्यामुळे चॉईसचं ऑर्डरिंग करताना फार विचारपूर्वक करायचं. आता हे एक सॅम्पल बनवलं मी. ॲक्च्युली हे बनवताना मी थोडीशी अजून एक त्याच्यात टाकायला पाहिजे होतं एक ट्रिक, पण मी सांगतो. मी पहिला चॉईस टाकला IIT बॉम्बेचा मेकॅनिकल, IIT बॉम्बेचा सेकंड इज इलेक्ट्रिकल, खरगपूरचं सिव्हिल, पटण्याचं इलेक्ट्रॉनिक्स, NIT त्रिची मेकॅनिकल, असे मी चॉईसेस भरत गेलो. आणि मी इवन VNIT सिव्हिलच्या खाली IIT भुवनेश्वर मेकॅनिकल टाकू शकतो, ते कंबाईन आहे. किंवा त्याच्यानंतर लगेच VNIT आर्किटेक्चर, नंतर NIT त्रिची मेकॅनिकल. हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने ऑर्डर करायचे आहेत. आणि फार महत्वाचं इथेच आपण फसतो की इथे ऑर्डर चुकला की तुम्ही तुमच्या इच्छेच्या कॉलेजमध्ये जाणार नाही, हे पक्का आहे. त्याच्यामुळे ऑर्डर भरताना, चॉईस भरताना ऑर्डर फार महत्वाचा. ऑर्डर कसं सिलेक्ट करायचं, ऑर्डर कसं सिलेक्ट करायचं, मागच्या वर्षीचे कट ऑफ रँक्स दिलेले असतात. ॲक्च्युली IITs साठी मी एक IITचे जे वेबसाईट्स आहेत, न्यू वेबसाईट, IIT बॉम्बेचं नवीन वेबसाईट IITB.ac.in, त्याच्यावर त्यांनी स्टुडंट्सची लिंक दिलेली आहे. आणि त्या स्टुडंटमध्ये सगळ्या प्रकारचे स्टुडंट्स आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये फ्युचर स्टुडंट्सवर लिंकवर क्लिक करायचं, फ्युचर स्टुडंट्स. आणि त्याच्यामध्ये फ्युचर स्टुडंटच्या लिंकमध्ये एकूण एक इन्फॉर्मेशन जी नवीन मुलाला लागते ती दिलेली आहे, इन्क्लुडिंग मागच्या वर्षीचे कट ऑफ, काय काय मिळतं, कुठे हॉस्टेल्स आहेत, कसे हॉस्टेल्स आहेत, सगळी इन्फॉर्मेशन दिलेली. IIT बॉम्बेची वेबसाईट खूप चांगली आहे,
कम्पेअर टू VNIT. VNITच्या पेक्षा खूप चांगलेलं आहे. मागच्या वर्षीचं NITचं कटअप जर तुम्हाला बघायचं असेल तर ते बहुतांशी टाकणार आहेत, नाहीतर तुम्ही RQ मध्ये जायचं, वेबसाईटच्या csab.nic.in वर जायचं आणि RQs मध्ये जाऊन मागचे सगळे कटअप्स मागू शकता. 2 वर्षाचे तरी तुम्हाला कटअप मिळतील, कॅटेगरी वाईज, इन्स्टिट्यूट वाईज, ब्रँच वाईज, सगळ्या आणि राऊंड सुद्धा प्रत्येक राऊंडचा कटअप दिलेला आहे. तर csab.nic.in वर जायचं, RQs मध्ये जायचं आणि तिथून मागचे सगळं काढून घ्यायचं. त्याच्यावरून तुम्हाला हे कळतं की आपण कुठे बसतो. अंदाज घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने घेतला जातो. आता हे चॉईसेस भरले आपण. एक गोष्ट मी अजून सांगू इच्छितो. आता हे तुम्ही रँक दिसतील तुम्हाला. SC मध्ये रँक लिहिलेला असेल 1,20,000, VNIT